नमस्कार मित्रांनो, मी आपली संगम स्वागत करत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर तुम्ही पाहत आहात मी कॅप वगैरे घालून तयार झालेली आहे. आम्ही दोघं पण आता निघालेलो आहोत बाहेर. तर बाहेर कुठे जात आहे आणि काय अर्जंट काम आहे आणि एवढ्या उन्हामध्ये का निघलेलो आहोत, नक्कीच तुम्हाला समोर पाहायला भेटेल. तर मित्रांनो, आता तुम्ही पाहिलेलंच आहे आम्ही एवढ्या उन्हामध्ये बाहेर गेलो होतो. कशासाठी गेलो होतो आणि काय घेऊन आले मी तुम्हाला आता दाखवणार आहे. चला पाहूया मी काय आणलंय ते. जड आहे, अरे बापरे, एका हाताने उचलत नाही, जड आहे खूप. हे बघा, तुम्हाला आता दिसलंच असेल आपण काय आणलंय. ओपन करते. काढलेलं आहे आपण याच्यामधून. हे बघा, हे आपण आणलेलं आहे इंडक्शन. पहा, तिथं थोडस चालू करून आपल्याला दाखवले होते त्यांनी, त्याच्यामुळे थोडस गरम आहे. आणि आपण इंडक्शन आणले, त्याच्यासोबत आपल्याला हे असं पण भेटलेलं आहे. इथं चपात्या करायचं, याच्यावरती छोटे फुलके असतात बघा, तसे आपण याच्यावरती करू शकतो. आणि हे ठेवून आपण कुठले पण भांडे पण ठेवू शकतो याच्यावर. हे बघा, मी आता ओपन केलेलं आहे आपलं हे इंडक्शन आपण आणलेलं आहे नवीन. पहा, हे पूर्ण असं कमी जास्त करायचं आहे याच्यामध्ये. छान वाटलं मला तर. पाहिले 2-3 ठिकाणी भरपूर पाहिले, त्याच्यानंतर हे आपल्याला चांगलं वाटलं थोडंसं. कारण याच्यावर हे असं हे जाळी पण आहे, याच्यावर आपण बनवू शकतो असं चपात्या वगैरे, छोट्या पोळ्या असतात बघा, ते इथं आपण बनवू शकतो. त्याच्यामुळे आपण हे घेतलेलं आहे. हे छान आहे, चांगला वाटला मला. हे बघा, खालून पण पूर्ण असं हे ॲल्युमिनियमचं आहे, हे वाली बॉडी सर्व. पहा, तुम्हाला कसा वाटला सांगा मला. तर मित्रांनो, आता आपण इंडक्शन का आणि कशामुळे घेतलंय हे तुम्हाला नंतर समजेलच. आपण आता इथं राहतो तिथं आपल्याला गॅस वगैरे आहे, सगळंच आहे आपल्याकडे, तरी पण आपण इंडक्शन का घेतलं, कशासाठी घेतलंय हे तुम्हाला 1-2 दिवसानंतर समजेलच की कशासाठी आपण इंडक्शन घेतलेलं आहे. आणि हे आपल्याला भरपूर सगळीकडे इंडक्शनचे रेट वाढलेले आहेत ना, त्याच्यामुळं खूपच जास्त रेट वाढलेले आहे. दुसऱ्या पण कंपनीचे आपण बघितलेले आहे. आपण आता सूर्याचा घेतलेला आहे, याच्यावर आपल्याला सगळेच भांडे आपण याच्यावरती वापरू शकतो. सगळ्या गोष्टींना चांगलं वाटलं मला, त्याच्यामुळे आपण घेतल्या. तरी पण हा आपल्याला 3000ला त्यांनी दिलेला आहे. किंमत जास्त होती, पण त्यांनी आपल्याला डिस्काउंट चांगल्या प्रकारे देऊन आपल्याला 3000ला हा इंडक्शन दिलेला आहे. तुम्ही जर कोणी घेतला असेल तर तुम्हाला कितीला भेटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा मला. तर अशा प्रकारे आज आपण थोडस हे आणलेलं आहे. आणि याच्या सोबत म्हणजे आपल्याकडे भांडे वगैरे आहेत भरपूर, पण कसं या इंडक्शन वरचे स्टीलचे प्लेन सरफेसचे नाहीत ना, त्याच्यामुळे मग आता जास्त तरी कशाला घ्यायचे म्हणून 2 घेतलेत मी पातेले, फक्त आपल्याला बनवाय पुरते. एक हे घेतलेलं आहे पातेलं छोटस, इंडक्शन वर आपल्या बसतो बराबर. आणि त्याच्यानंतर त्याच्याहून मोठा थोडासा घेतलेला आहे. हे पहा, परफेक्ट बसलंय ना. तिथं मी काय पाहिलं नाही ते मेजर करून, पण एकदम परफेक्ट बसलेला आहे. छान. जाऊ द्या, एवढं तरी याच्यावर आपण थोडस करून खाऊ तरी शकतो पोटाला, त्याच्यामुळं छान आहे. 2 आपण एवढेच भांडे घेतलेले आहेत आता इंडक्शन वरचे सध्या तरी. आणि हे पहा, आपण इथे आता ताडीचं फळ घेत आहे, येता येता घेतलेलं आहे. बघा, एक काकाजी आपल्याला कट करून देत आहेत. पहा, भरपूर सारे असे येतात आता उन्हाळ्यामध्ये. सगळीकडे तुम्हाला हेच पाहायला भेटेल. सगळीकडे आपल्या गडचिरोलीमध्ये प्रत्येक एरियामध्ये रस्त्याच्या कडेला हेच असे आपल्याला पाहायला भेटतील. ताडीचे फळं सर्वजण असं घेऊन बसलेले असतात आणि मस्त तिथे थांबून पण खातात आणि भरपूर घरी पण घेऊन जातात. आता सध्या सीझन चालू आहे, हा उन्हाळ्यामध्येच असतो, भारी असतं खाण्यासाठी. चला, आपण इथं पण घेत आहोत आता, आणि नंतर घरी गेल्यानंतर तुम्हाला आणखीन दाखवते. आपण खाऊया घरी जाऊन. पहा, किती छान असं कट करून देत आहे ते काकाजी आपल्याला. आणि भरपूर सारे घेऊन येतात.
आता एकाच ठिकाणी नाही, भरपूर ठिकाणी असतात आपल्या गडचिरोलीमध्ये. प्रत्येक एरियात रस्त्याच्या साईडला आपल्याला सगळीकडेच पाहायला भेटतात. आता हे ताडीचे फळं, म्हणजे ज्याला आपण आईस ॲपल पण म्हणतो इंग्रजीमध्ये. बघा किती सुंदर दिसत आहे ना, किती छान असं गुच्छ लागल्यासारखंच लागतात हे फळं. एकदम भारी आलेले आहेत बघा, आणि टेस्टला पण चांगले असतात. मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतेच आता घरी गेल्यानंतर. हे बघा आलेलो आहोत आपण आत्ताच घेऊन. हे आपले ताडीचे फळं पहा कसं दिसत आहे, एकदम मस्त मधून असं आहे. आपण हे बघा चला आपण खाऊया. म्हणजेच आपल्या इकडे ताडीचं फळ हे आपण आणलेलं आहे. छान असतं उन्हाळ्यामध्ये खायला. आमच्या इकडे येतं गडचिरोलीमध्ये. हे बघा आपण आता काढत आहोत. त्याला पूर्ण काढते. मी थोडंसं फ्रीजमध्ये ठेवलं होतं थंड होण्यासाठी. चला आपण काढूया आता. याच्यावरचं जे हे असते ना, हे काढायचं असते. हे पहा पूर्ण काढूया. छान दिलेलं आहे आपल्याला. 100ला 4 म्हणत होते ते काका, पण आपल्याला 100ला 5 दिले त्यांनी. छान असतं उन्हाळ्यामध्ये खायला. त्यावरचं सर्व हे असं काढायचं असते. त्यावरचं काढूया. हे बघा मित्रांनो, आपण काढलेलं आहे. याच्यावरचं पूर्ण सगळं हे पहा, मस्त एकदम छान आपण काढलेलं आहे. हे बघा आपलं आईस ॲपल, म्हणजेच आपल्या ताडीचं फळ. चला खाऊया आता. या तुम्ही पण सर्वजण खायला. छान आहे. थोडं निब्बर आहे. त्यात कवळे पण भेटतात छान वाले. पण छान लागत आहे एकदम. आपलं खोबर असतं ना, नारळ, तशाच टाईपची टेस्ट लागते. पण शरीरासाठी उन्हाळ्यामध्ये एकदम थंड असते. पोटामध्ये गरमी आपली बाहेर काढतं, म्हणजे एकदम आपली बॉडी थंड ठेवतं. टेम्परेचर बॉडीचं आपल्या पोटात पण थंड वाटतं. त्याच्यामुळे हे उन्हाळ्यामध्ये भरपूर खातात. आमच्याकडे तर भरपूर जास्त येतं. आपल्या गडचिरोलीमध्ये प्रत्येक ठिकाणी बसलेलं असते. खूप सारे हे फळं येतात. सर्वजण खातात. मस्त छान लागतं. चला या तुम्ही पण खायला. मी खाते आता. तर आपल्याला खाऊन झालेलं आहे, आणि आपण आता चेक करत आहोत की आपल्या या इंडक्शनवरती भात कसा शिजतो, चिटकतं का, कसं होतं. आपण थोडंसं टेस्ट करत आहोत. त्यामुळे मी याच्यावर थोडासा भात टाकलेला आहे शिजण्यासाठी. हे बघा शिजतच आहे, पण चांगला झाला होता भात. एकदम मस्त शिजला होता. आपण जसं गॅसवर बनवतो तसाच झाला होता. मी नंतरचं शूट घ्यायचं विसरले. आणि हे बघा याच्यामध्ये फॅन असल्यामुळे असा आवाज येत आहे याचा कंटिन्यू. मित्रांनो बघा, आमच्या इकडं भरपूर असा आभाळ आलेला आहे. पाऊस एकदा येऊन गेला. आम्ही थोडंसं वरती फिरावं म्हणून आलो गार, तर थेंब आणखीन चालूच आहेत. पाऊस आणखीन येणार आहे. भरपूर आभाळ आले आहे बघा. मागे खूप जास्त आभाळ आलेला आहे. आम्हाला बाहेर जायचं होतं, पण आता काय राहून गेलंय. पाहूया, कमी झालं तर जाऊ, पण वाटत नाही कमी होईल म्हणून. खूप जास्त आभाळ आले. थेंब आणखीन चालूच आहेत. इकडच्या साईडनं ऊन आहे, सूर्य आहे इकडच्या साईडनं. आणि हे बघा इकडे दाखवते. इकडे बघा केवढं डेंजर असं आभाळ आलेलं आहे इकडं, आणि थेंब पण चालू आहेत. छोटे छोटे थेंब पण येत आहेत. एकीकडे इकडं आभाळ, पूर्ण आभाळ भरलेलं आहे, आणि इकडे एकदम छान पण पडलेलं आहे. मस्त आहे ना. थोडंसं हवा पाऊस कमी झाल्यामुळे आपण बाहेर आलेलो आहोत. आणि आता पहा आपण पेट्रोल भरायला आलेलो आहोत, आणि तुम्हाला लाईन दाखवते किती जास्त लागलेली आहे. हे बघा एवढी लाईन लागलेली आहे पेट्रोल भरण्यासाठी. खूप जास्त गर्दी आहे. आपल्याला अर्जंटमध्ये पेट्रोल लागणार आहे, म्हणून आपण थांबूया. तर टाकलेलं आहे आपण आताच पेट्रोल, आणि आपण आता निघालेलो आहोत बाहेर. आपल्याला आणखी दुसरे पण कामं आहेत, ते आपण करून घेऊया. आणि पहा वातावरण किती सुंदर झालेलं आहे. एवढं भारी वाटत आहे ना, एकदम गार. आणि बघा किती मस्त एवढं सारं आभाळ आलेलं आहे. अशी ढग दिसत आहेत सगळीकडेच. चला आपण पण थोडेसे कामं आहेत ते करून घेऊया.
आणि आम्ही आता उद्या जाणार आहोत सकाळी 6 वाजता. पहाटे लवकरच निघणार आहोत. आम्ही कुठे जात आहोत हे तुम्हाला या नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. या नंतरचे व्हिडिओ पण एकदम भारी येणार आहेत. तुम्हाला नक्कीच आवडतील पाहण्यासाठी. त्यामुळे असेच माझे सर्व व्हिडिओज वगैरे पाहत राहा. आपण आता परत निघालेलो आहोत, आपल्या घराकडे जात आहोत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपली संगम या चॅनलला लाईक करा, शेअर करा, असंच सपोर्ट करत राहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जाते मी आता घरी. बाय बाय.